नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले तुमचा 10th स्टँडर्ड मधला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 1 मध्ये चॅप्टर नंबर 1 आपण स्टडी करतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स मध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंतचा पार्ट आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलाय. जर ते लेक्चर्स तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही नक्की बघा. आज या लेक्चर मध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.4. या प्रॅक्टिस सेट मध्ये जे काही तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले आहेत हे सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. मग हे टू जे आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजेच काय लिनियर इक्वेशन्स. पण हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत का? लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? ज्यामधल्या व्हेरिएबलची डिग्री कशी असते तर 1 असते. तर इथे तुम्हाला जे व्हेरिएबल्स देतात हा फर्स्ट आहे. फर्स्ट इक्वेशन दिले तुम्हाला. या फर्स्ट इक्वेशन मध्ये 2/x - 3/y = 15. हे जे इक्वेशन आहे मी ते तुम्हाला इथे राईट डाऊन करून दाखवते. जे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये सॉल्व्ह काय करायचं आहे? सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजेच काय? द टू लिनियर इक्वेशन्स. तर असे टू लिनियर इक्वेशन्स असतात त्यांना वन युनिक कॉमन सोल्युशन असतं. म्हणजे ते टू लिनियर इक्वेशन्सच आहेत. मग इथे जे तुम्हाला सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हटलंय आणि याच्यानंतर हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिलेत तर ते लिनियर इक्वेशन्स आहेत का? तर ते लिनियर इक्वेशन्स नाहीत. आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं लिनियर इक्वेशन मध्ये आणि मग सॉल्व्ह करायचं. मग हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत यामधलं हे फर्स्ट इक्वेशन मी मेन्शन केले 2/x - 3/y. तर हा जो x आहे ना अपॉन x तो फक्त मी असा मेन्शन करते 3 × y⁻⁻1. हा 2/x ला मी फक्त इथं असा मेन्शन केलं 2 × x⁻⁻1. हा पण x⁻⁻1 अपॉन x आहे. मग हे जे इक्वेशन आहे तर या इक्वेशन मधल्या व्हेरिएबल्सची पॉवर कशी आहे तर -1 आहे. मग हे लिनियर इक्वेशन्स आहेत का? नाही. हे लिनियर इक्वेशन होणार नाही. आपल्याला लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? लिनियर इक्वेशन्स म्हणजे असे इक्वेशन ज्यामधल्या व्हेरिएबल्सची पॉवर कशी असते तर 1 असते. तर आपल्याला काय करावं लागेल तर ह्या इक्वेशनला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल लिनियर इक्वेशन मध्ये आणि मग आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे इथे व्हेरिएबल्स कोण आहेत? x and y म्हणजेच आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे आणि फाइंड आउट करायचं आहे x and y. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. आलं लक्षात तुम्हाला? आपण इकडे डायरेक्ट प्रॅक्टिस सेट्स पासूनच सॉल्व्ह करतोय कारण की या प्रॅक्टिस सेट साठीचे बेसिक्स असे काही नाहीत. फक्त तुम्हाला काय करायचंय जे काय तुम्हाला इक्वेशन्स दिलेत ते लिनियर इक्वेशन्स असणार नाहीत. आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं लिनियर इक्वेशन मध्ये आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर ते कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल त्यात जसं जेव्हा आपण सॉल्व्ह करू ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. स्टार्ट करूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 1.4. या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये तुम्हाला टू इक्वेशन्स दिलेत 2/x - 3/y = 15 and 8/x + 5/y = 77. हे जे टू इक्वेशन्स दिलेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत का? नाही. 2/x म्हणजेच 2 × x⁻1 जस्ट आपण बघितलं म्हणजेच इथे व्हेरिएबल्सची पॉवर 1 आहे का? नाही. तर आपल्याला ह्या इक्वेशनला कन्वर्ट करावं लागेल लिनियर इक्वेशन्स मध्ये आणि मग आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. जे हे इक्वेशन्स दिलेत ना ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या. आता हे जे 1 and 2 हे इक्वेशन्स आपण इकडे राईट डाऊन केले. आता हा जो फर्स्ट इक्वेशन आहे ना याला फक्त आपण थोडासा ऍडजस्ट करूया. हा 2 ॲज इट इजच ठेवूया आणि हा जो आहे तो 1/x सेपरेट करू. मायनस साइन ॲज इट इज, 3 ॲज इट इज आणि हा जो 1/y आहे ना 3/y आहे ना त्याला फक्त आपण इकडं 1/y असा एक्सप्रेस करूया = 15 ॲज इट इज. समजलं आपण काय केलं? फक्त काय केलं आपण थोडंसं सिम्प्लिफाय करायचंय. आपल्याला काय करायचं आहे हे जे इक्वेशन दिले आपल्याला त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं. लिनियर नाही आहे आपल्याला दिलेले इक्वेशन्स तर आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं लिनियर इक्वेशन्स मध्ये. म्हणून आपण काय करतोय थोडंसं सेपरेट करतोय. आता हा जो आहे 2 × 1/x - 3 × 1/y = 15. हे जे इक्वेशन 1 होतं त्याला फक्त थोडंसं आपण ऍडजस्ट केलं अँड हे जे इक्वेशन 2 आहे ना त्या इक्वेशन नंबर 2 ला पण आपण थोडं ऍडजस्ट करू म्हणजेच काय हा 8 आपण ॲज इट इज ठेवला इंटू हा जो 8/x आहे त्याला मी फक्त असं एक्सप्रेस करते 8 × 1/x प्लस साइन ॲज इट इज 5 × 5/y ला आपण काय करूया 5 × 1/y फक्त असं ऍडजस्ट करूया = 77 ॲज इट इज. मग हे जे तुम्हाला 2 न्यू इक्वेशन्स मिळतात ना तर ह्या न्यू इक्वेशन्स मध्ये इथे काय आहे 1/x इथे आहे 1/x. नेक्स्ट या इक्वेशन मध्ये 1/y इथे पण 1/y. मग आता आपण काय करूया हा जो 1/x आहे हा 1/x या 1/x च्या ऐवजी आणि हा 1/y आहे याच्या ऐवजी आपण काय करूया व्हेरिएबल्स पुटअप करूया. म्हणजेच काय आपण हा 1/x आहे या 1/x ऐवजी आपण m पुटअप करू अँड 1/y ऐवजी आपण n पुटअप करू. आपण काय करणार आहे हे जे आपल्याला दिलेले इक्वेशन्स आहेत त्या दिलेले इक्वेशन्स आपले लिनियर नाहीत. आपल्याला त्याला कन्वर्ट करायचे. मग ते कन्वर्ट करण्यासाठी आपण थोडीशी ऍडजस्टमेंट केली. 1/x 1/x 1/y 1/y आपण सेपरेट केले आणि आता त्या 1/x च्या ऐवजी m पुटअप करणार आहे 1/y च्या ऐवजी n पुटअप करणार आहे.
हे जे इक्वेशन 1 आणि 2 आपण इकडे आपण 1 आणि 2 याला मेन्शन केलेलं, त्याचं कट करा, आपण इकडे मेन्शन करूया. हे इक्वेशन 1 म्हणा आणि हे इक्वेशन 2 म्हणा. आता आपण पुटअप करतोय 1/x इज इक्वल टू m and 1/y इज इक्वल टू n इन इक्वेशन 1 and 2. इन इक्वेशन 1 and 2. तर आपल्याला न्यू इक्वेशन्स कसे मिळणार आहेत? 2 into 2 ऍज इट इज. 1/x च्या ऐवजी आपण पुटअप काय करतोय? m. मग इकडे काय येणार? 2 into m. मायनस साइन ऍज इट इज. 3 ऍज इट इज. आता 1/n च्या ऐवजी आपण पुटअप काय केलं? m इज इक्वल टू 15 ऍज इट इज. समजलं तुम्हाला? आता नेक्स्ट 8 ऍज इट इज इंटू 1/x. 1/x म्हणजेच आपण पुटअप काय केलंय? m प्लस साइन ऍज इट इज. 5 ऍज इट इज इंटू 1/y च्या ऐवजी आपण पुटअप काय करणार आहे? n. देअरफॉर प्लस 5n इज इक्वल टू 77. हे मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 3 अँड नेक्स्ट हे मिळालं इक्वेशन नंबर 4. हे जे 2 इक्वेशन्स मिळतात तुम्हाला, इक्वेशन 3 अँड दिस इक्वेशन नंबर 4. तर हे जे 2 इक्वेशन्स आहेत तर ते लिनियर इक्वेशन्स आहेत का? आता बघा यामधल्या व्हेरिएबल्सची पॉवर कशी आहे? 1 आहे. म्हणजेच हे न्यू जे आपल्याला 3 and 4 जे इक्वेशन्स आपल्याला मिळाले तर ते कसे आहेत? लिनियर इक्वेशन्स आहेत. आणि आपण आता लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. आपण जसे 9th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्ह केलेत इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये, आपल्या 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेत आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. जसे आपण सॉल्व्ह केलेत ना बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड और एलिमिनेशन मेथड, तर आता आपण काय करूया? त्याच मेथडचा इथे यूज करूया आणि आपण सॉल्व्ह करूया इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत यामध्ये 2m - 3n आहे आणि इथे 8m + 5n आहे. तर हा m चे कोएफिशियंट्स वेगळे आहेत, n चे कोएफिशियंट्स सुद्धा वेगळे आहेत. आपल्याला एक कोणता तरी व्हेरिएबल कट करायचा आहे. व्हेरिएबल कट करायचं म्हणजेच काय करावं लागणार? आपल्याला तो व्हेरिएबल चे कोएफिशियंट्स काय करावं लागणार? इक्वल करावं लागणार. जेव्हा इक्वल करणार तेव्हाच तर ते मायनस होणार आणि नंतर काय करू आपण? त्यांची सबस्ट्रॅक्शन करू. सबस्ट्रॅक्शन करताना तो कट कधी होणार आहे? जेव्हा कोएफिशियंट्स इक्वल असतील तेव्हा. तर आता आपण काय करूया? हा जो आहे 2m 8m आणि इथं 3n 5n, तर आपण काय करूया? हे m हा कोएफिशियंट कट करूया. म्हणून आपण काय करूया? ह्या 2 चा 8 करूया. 2 चा 8 आपण कसा करणार आहे? या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. 4 into 2 8 झाला का? मग आपल्याला हा m आपण इझिली कट करू शकतो. समजलं? आपल्याला काय करायचं आहे? ह्या 2 जे व्हेरिएबल्स m आणि n न्यू व्हेरिएबल्स आहेत तर त्यामधला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं. इलिमिनेट करण्यासाठी आपल्याला त्याचे कोएफिशियंट इक्वल पाहिजे. मग आपले हे m चे आणि n चे टोटल सगळेच कोएफिशियंट्स अगदी वेगवेगळे होते. म्हणून आपण काय करतोय? हे 2 इक्वल बनवतोय. 2 इक्वल बनवण्यासाठी आपण 8 ऍज इट इजच ठेवूया. इकडे बनवायची काही गरज नाही. फक्त आपण या 2 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर आपला 8 होईल ना, आणि मग तो आपण इझिली इलिमिनेट करू शकतो. नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय इक्वेशन 3/4. 4 into 2 8m minus 4 into 3n 12n is equals to 4 into 15 60. हे इक्वेशन तुम्हाला जे न्यू इक्वेशन मिळाले याला म्हणा इक्वेशन नंबर 5. आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम 4. तर आता मी इथं मेन्शन केलेत, आपल्याला काय करायचं? सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट करायचे म्हणजेच आपले टोटल जे साइन्स आहेत ते काय होतील? चेंज होतील. आपला सेटचा -8 हा -12 चा +12 आणि हा +60 चा -60. तर 8m - 8m गेट कॅन्सल, प्लस 5n प्लस 12n. आता हा जो मायनस होता याचा प्लस झालाय म्हणजे +5 + 12 किती आला तुमचा? +17n इज इक्वल्स टू 77 - 16. आता आपल्याला काय करायचं? इथं हा +60 चा काय झाला? -60 म्हणजे 77 - 60 किती आला तुमचा? 17. देअरफॉर n इज इक्वल्स टू 70 डिवायडेड बाय 70 किती मिळालं तुम्हाला? 1. आता जी ही यांची व्हॅल्यू मिळाली ना ती तुम्ही पुटअप करू शकता 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये. जिथे तुम्हाला अगदी इझी वाटेल त्या इक्वेशन मध्ये तुम्ही पुटअप करा. आपण काय करूया? यांची व्हॅल्यू पुटअप करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. 3 इक्वेशन काय आहे? 2m - 3n इज इक्वल्स टू 15. 2m - 3n इज इक्वल्स टू 15. आपल्याला पुटअप करायचं आहे n इज इक्वल्स टू 1. 2m ऍज इट इज मायनस 3 into 1 इज इक्वल्स टू 15. 2m - 3 into 1 3 इज इक्वल्स टू 15. देअरफॉर 2m इज इक्वल्स टू -3 इकडे राईट हँड साइडला गेल्यानंतर काय होणार आहे? प्लस. देअरफॉर 2m इज इक्वल्स टू 18. देअरफॉर m इज इक्वल्स टू 9. 2 ने डिवाइड करा 18 ला, किती मिळाला तुम्हाला? m इज इक्वल्स टू 9. आपल्याला जे सॉल्व्ह करण्यासाठी जे इक्वेशन्स दिलेत, सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये हे जे इक्वेशन्स दिलेत तिथं व्हेरिएबल कोणते आहेत? x आहेत. आणि त्याला आपण काय केलं? जे दिलेले इक्वेशन्स होते ते लिनियर नव्हते म्हणून आपण त्याला कन्वर्ट केले लिनियर मध्ये. म्हणजेच आपण 1/x च्या ऐवजी m पुटअप केलाय, 1/y च्या ऐवजी n पुटअप केलाय. मग जो पुटअप केलेला आहे तो आपल्याला रिप्लेस करावा लागेल. रिप्लेस 1/x इज इक्वल्स टू m and 1/y इज इक्वल्स टू n. आपल्याला ही m ची व्हॅल्यू मिळाली. आपण इकडे पुटअप करू. 1/x इज इक्वल्स टू 9. 1/y इज इक्वल्स टू n ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाले?
1/x इज इक्वल्स टू 9 आहे. 9 म्हणजेच याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजेच काय आहे तर 1 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे एक्स फाइंड आउट करायचं आहे ना, म्हणून हे 2 जे रेशो ते आपण उलट करूया म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू 9/1 आहे त्याचा काय झाला 1/9. एक्स काय मिळाला तुम्हाला 1/9. 1/y साठी n किती मिळालेलं आपल्याला 1 म्हणजेच 1/1. मग आपल्याला y काय मिळणार आहे अगेन 1. y ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1. x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 1/9. तर आपल्याला इथं सोल्युशन मेन्शन करावं लागेल. x and y तुम्हाला काय मिळाले 1/9, 1. सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन इज 1/9, 1. जे आपल्याला इक्वेशन्स दिलेत ते नॉन लिनियर इक्वेशन्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले. आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे लिनियर इक्वेशन्स मध्ये, आणि लिनियर इक्वेशन्स मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं 1/x च्या ऐवजी m पुटअप केलं, 1/y च्या ऐवजी n पुटअप केला. मग आपल्याला हे 2 जे इक्वेशन्स मिळतात ते लिनियर इक्वेशन्स मिळतात. आणि मग बाकीचा पार्ट आहे तो जसं तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्ह केलाय, 10th स्टँडर्डच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व्ह केलाय, सेम ऍज इट इज आहे. मग आपल्याला n आणि m या 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. पण आपल्याला जे आपण इथे पुटअप केलंय 1/x इज इक्वल्स टू m आणि 1/y इज इक्वल्स टू n, तर तो आपल्याला परत रिप्लेस सुद्धा करावा लागेल. आपल्याला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स, आणि या सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये काय आहे x and y आहे. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करायला लागणार आहे x and y ची व्हॅल्यू, आपल्याला ते विसरायचं नाही. मग आपल्याला रिप्लेस करायचे 1/x इज इक्वल्स टू m आणि 1/y इज इक्वल्स टू n. तर हा 9 होता, आपल्याला m काय मिळालाय 9. मग 1/x इज इक्वल्स टू 9 म्हणजेच x काय मिळाला तुम्हाला 1/9 आणि y काय मिळाला n काय होता 1 म्हणजे y अगेन 1/y इज इक्वल्स टू 1 म्हणजेच y काय मिळाला तुम्हाला 1. समजलं इक्वेशन नंबर हे समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया सेकंड. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 2. या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये 10/x plus y plus 2/x minus y is equals to 4. And next equation काय दिले 15/x plus y minus 5/x minus y is equals to -2. हे जे 2 तुम्हाला इक्वेशन्स दिलेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत का नाही, कारण की त्या व्हेरिएबल्स मध्ये हे जे व्हेरिएबल x प्लस y आहे ते कसे आहेत डिनॉमिनेटर मध्ये आहेत, म्हणजे त्याची पॉवर कशी असणार आहे -1 येणार आहे. तर आपल्याला हे जे दिलेले जे 2 इक्वेशन्स आहेत ते नॉन लिनियर आहेत, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल लिनियर इक्वेशन्स मध्ये. तर इथे बघा हा x प्लस y 10/x प्लस y, इथे 15/x प्लस y. सेकंड टर्म काय आहे 2/x मायनस y आणि हा 5/x मायनस y. तर आपण ह्या x प्लस y हा जो आहे ना x प्लस y 1/x प्लस y याच्या ऐवजी आपण पुटअप करूया m, आणि हा 1/x मायनस y याच्या ऐवजी पुटअप करूया आपण n. जे आपण पुटअप करणार आहे ते नेक्स्ट आपण m आणि n फाइंड आउट करायचे आणि मग नंतर ते रिप्लेस करायचे, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल साठी केलं सेम तीच मेथड आहे. स्टार्ट करूया आपण. 10 into 1/x plus y plus 2 into 1/x minus y is equals to 4. आपण काय केलंय फक्त मी हा 10 सेपरेट फक्त इथं मेन्शन केलंय. 10 into हा जो आहे 1/x plus y तो फक्त मी इथं काय करते ऍडजस्ट करते, जेणेकरून आपल्याला काय करायचंय नेक्स्ट स्टेप मध्ये त्याच्या ऐवजी व्हेरिएबल पुटअप करायचंय, म्हणून मी थोडासा फक्त इथं ऍडजस्ट करून इथं मेन्शन केलाय. नेक्स्ट 15 into 1/x plus y minus 5 as it is into 1/x minus y is equals to -2 as it is. नेक्स्ट स्टेपला आपण काय करूया पुटअप करूया. हा जो आहे 1/x plus y is equals to m and 1/x minus y is equals to n. इन इक्वेशन्स या इक्वेशन्सला मला 1 आणि ह्याला म्हणा 2. इन इक्वेशन्स 1 and 2. तर हे इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे 10 into 1/x plus y is equals to m. इथं आपण m पुटअप करूया प्लस 2 ऍज इट इज 1/x minus y is equals to n, म्हणजेच काय झालं 10m plus 2n is equals to 4. हे न्यू इक्वेशन मिळालं आपल्याला. तर हे न्यू इक्वेशन जे आहे याला आपण जर सपोज करा डिवाइड केलं जर 2 ने, आता हे जे न्यू इक्वेशन आपल्याला मिळालं 10m plus 2n is equals to 4, त्याला आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो ना. आपल्याला काय करायचं आहे जास्तीत जास्त सिंपल करायचंय, जेणेकरून आपण अगदी इझिली आपल्या सोल्युशन पर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण काय करूया हे जे न्यू इक्वेशन मिळाले त्याला आपण अगेन डिवाइड करूया 2 ने. 2 ने डिवाइड केल्यानंतर 10 ला 2 ने डिवाइड करा 5m प्लस 2 ने 2 ला डिवाइड केल्यानंतर n इज इक्वल्स टू 2, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. आता हे जे इक्वेशन मिळाले याला म्हणा तुम्ही नेक्स्ट इक्वेशन नंबर 3. अँड नेक्स्ट हे जे 15 हे जे इक्वेशन आहे 15 into 1/x plus y, या 1/x plus y च्या ऐवजी आपण पुटअप करूया m 15m minus 5 as it is 1/x minus y च्या ऐवजी पुटअप करूया आपण n is equals to -2 as it is. हे मिळालं तुम्हाला नेक्स्ट इक्वेशन नंबर 4. मिळालं इक्वेशन 3 and 4. आता हे जे 2 न्यू इक्वेशन्स मिळतात ते 2 न्यू इक्वेशन्स कसे आहेत तर लिनियर इक्वेशन्स आहेत. मग या पुढचा जो पार्ट आहे जो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जसा सॉल्व्ह केलाय सेम बाकीची प्रोसिजर सेम तशीच आहे. एलिमिनेशन मेथड यूज करण्यासाठी आपल्याला कोणता तरी ह्या व्हेरिएबल m और n चा कोणता तरी कोएफिशियंट्स काय हवेत
इक्वल हवेत ना, तरच आपण ते इलिमिनेट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 3/5. ह्या इक्वेशन 3 ला आपण मल्टिप्लाय करतोय 5 न. 5 इंटू 5 किती झालं, 25m प्लस ॲज इट इज 5n इज इक्वल्स टू 5 इंटू 2 10. हे नेक्स्ट तुम्हाला इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 5. नेक्स्ट आपल्याला हे जे 2 न्यू इक्वेशन्स मिळतात 4 and 5, या 2 न्यू इक्वेशनचे आपण काय करूया, ऍडिशन करूया. हा आहे -5, हा आहे +5. आपल्याला काय करावं लागेल, n कट करायचं आहे ना, आपल्याला इलिमिनेट करायचं आहे, म्हणून आपण काय करणार आहे, ऍड इक्वेशन 4 and 5. 15m प्लस 25m किती झाला तुमचा, 40m प्लस 5n and -5n गेट कॅन्सल इज इक्वल्स टू 10 - 2 किती आला, हा 8. देअरफॉर m इज इक्वल्स टू 8/40. देअरफॉर m इज इक्वल्स टू 1/5. 8 1 8, 8 5 40. m किती मिळालं तुम्हाला, 1/5. आता ही जी m ची व्हॅल्यू मिळाली ती आपण पुटअप करू शकतो 3 4 और 5 मध्ये. आपण पुटअप करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. पुट m इज इक्वल्स टू 1/5 इन इक्वेशन 3. 5m प्लस n इज इक्वल्स टू 2. 5 इंटू m ची व्हॅल्यू 1/5 प्लस n इज इक्वल्स टू 2. 5 इंटू 1/5 गेट कॅन्सल, 5 कॅन्सल, किती आला इथं 1 प्लस n इज इक्वल्स टू 2. देअरफॉर n इज इक्वल्स टू 2 - 1 म्हणजेच n इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला, 1. 2 - 1 काय आला, 1. n ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 1. m ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/5. आपण जे पुटअप केलंय 1/x प्लस y इज इक्वल्स टू m पुटअप केलाय, 1/x मायनस y इज इक्वल्स टू n पुटअप केलाय. जर ते आपण पुटअप केले ते आपल्याला रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस 1/x प्लस y इज इक्वल्स टू m अँड 1/x मायनस y इज इक्वल्स टू n. m च्या आणि n च्या व्हॅल्यू पुटअप करूया आणि आपण सॉल्व्ह करूया. 1/x प्लस y इज इक्वल्स टू m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 1/5 अँड n ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/x मायनस y इज इक्वल्स टू n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 1. 1/x प्लस y इज इक्वल्स टू 1/5. देअरफॉर x प्लस y इज इक्वल्स टू 5 अँड x मायनस y इज इक्वल्स टू 1. इथे 1/x मायनस y इज इक्वल्स टू 1 होता, म्हणजेच x मायनस y इज इक्वल्स टू 1. आपण काय केलं, फक्त तो उलट केला. आता जे हे इक्वेशन्स मिळाले तर आपल्याला ह्या 2 इक्वेशनला अगेन सॉल्व्ह करावं लागेल. इक्वेशन हे आलं 6 आणि 7. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एक्स अँड वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपल्याला सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय, एक्स अँड वाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, हे जे न्यू इक्वेशन आपल्याला अगेन व्हॅल्यू आपण रिप्लेस केल्यानंतर जे इक्वेशन्स मिळाले त्या इक्वेशनची काय करूया, आपण ऍडिशन करूया. ऍड इक्वेशन 6 and 7. इक्वेशन 6, एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 1. एक्स प्लस एक्स 2x प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल, 5 प्लस 1 6. देअरफॉर x इज इक्वल्स टू किती मिळालं तुम्हाला, 3. हा x इज इक्वल्स टू 3 आपण पुटअप करूया 6 मध्ये और 7 मध्ये. तुम्हाला कुठे जिथे तुम्हाला इझी वाटतोय तिथे तुम्ही पुटअप करा. पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 6. मी हा 6 मध्ये पुटअप करते. x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. देअरफॉर x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 3 पुटअप करायचे. 3 प्लस y इज इक्वल्स टू 5. देअरफॉर y इज इक्वल्स टू किती मिळाला, 5 - 3 2. Therefore solution x comma y is equals to 3,2. Solution of the given simultaneous equation is 3,2. समजलं तुम्हाला हे एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण काय केलं, हा 1/x प्लस y च्या ऐवजी m पुटअप केलाय आणि 1/x मायनस y च्या ऐवजी n पुटअप केलाय. हा पुटअप केल्यानंतरचे जे तुम्हाला इक्वेशन्स मिळतात हे 2 कसे आले, तुमचे लिनियर इक्वेशन्स आले. आणि आपण लिनियर इक्वेशन प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुमच्या 9th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी आपण स्टडी केलेले आहे, सॉल्व्ह केलेले आहेत. मग त्याच मेथडने आपण सॉल्व्ह केलं आणि आपल्याला फाइंड आउट केलं आपण m ची व्हॅल्यू पुटअप केली 3 मध्ये आणि फाइंड आउट केला n. पण हा m आणि n आपल्याला आपण पुटअप केलेला, मग तो आपल्याला रिप्लेस करावा लागेल, म्हणून आपण तो रिप्लेस केला. रिप्लेस केल्यानंतरचे इक्वेशन्स तुम्हाला 6 and 7 मिळाले. मग हे 6 and 7 फाइंड आउट आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपण फाइंड आउट करू शकलो. x इज इक्वल्स टू 3 मिळाला. 3 पुटअप केला आपण 5 मध्ये. नेक्स्ट तुम्हाला मिळाला y इज इक्वल्स टू 2. म्हणजेच x ची व्हॅल्यू 3 मिळाली, y ची 2 मिळाली. म्हणजे सोल्युशन ऑफ दिस गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज 3,2. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला काय दिलंय, 27 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 31 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल्स टू 85. अँड नेक्स्ट इक्वेशन दिले 31 डिवायडेड बाय x मायनस 2 प्लस 27 डिवायडेड बाय y प्लस 3 इज इक्वल्स टू 89. जे दिलेले 2 इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत का नाही, म्हणजे आपल्याला त्याला काय करावं लागेल, कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर या इक्वेशन मध्ये बघा 27 अपॉन x मायनस 2, इथे 31 अपॉन x मायनस 2, इथे काय आहे 31 अपॉन y प्लस 3, 27 अपॉन y प्लस 3. मग आपण हा जो आहे 1 अपॉन x मायनस 2, या 1 अपॉन x मायनस 2 च्या ऐवजी पुटअप करूया m
आणि हा जो आहे 1/y+3 आपण सेपरेट करू आणि मग पुटअप करू 1/y+3 च्या ऐवजी n. मग आपण ह्या व्हॅल्यूज m आणि n हे जे व्हेरिएबल्स पुटअप केल्यानंतर नेक्स्ट जे इक्वेशन्स आपल्याला मिळणार आहे ते कसे असणार आहेत, लिनियर इक्वेशन्स असणार आहेत. आणि मग बाकीचा पार्ट आपण जसे प्रिव्हियस 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले सेम ॲज इट इज त्याच मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे. स्टार्ट करूया. Therefore 27 into 1/x-2 आपण काय करतोय, फक्त हे ऍडजस्ट करून मेन्शन करतोय जेणेकरून आपल्याला व्हेरिएबल पुटअप करताना इझी होईल. नेक्स्ट 31 into 1/x-2 plus 27 as it is into 1/y+3 is equals to 89. हे जे न्यू इक्वेशन्स मिळाले या न्यू इक्वेशन्स मध्ये 1 पुट इथे मेन्शन करा, पुट 1/x-2 is equals to m, 1/x-2 is equals to n, and 1/y+3 is equals to n. In equations या इक्वेशनला 1 and 2 असं मेन्शन करा. इन इक्वेशन्स 1 and 2. इन इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 काय मिळणार आहे तुम्हाला, 27 1/x-2 च्या ऐवजी m प्लस 31 ॲज इट इज 1/y+3 च्या ऐवजी n इज इक्वल्स टू 85. सेम नेक्स्ट इक्वेशन 31 into m प्लस 27 into n इज इक्वल्स टू 89. नेक्स्ट इक्वेशन तुम्हाला हे थर्ड आणि हे फोर्थ. आता आपण काय करूया, इथे बघा 27m प्लस 31n, इथे काय 31m प्लस 27n. मग इथे 27m चा कोएफिशियंट आहे, इथे n चा कोएफिशियंट. आता आपण नेक्स्ट काय करणार आहे, इथे 31n चा आहे, 31 इथे m चा आहे, तर आपण काय करूया 3 and 4 चे ऍडिशन करूया. ऍड इक्वेशन 3 and 4. 27 प्लस 31 किती आले 58m प्लस 31n प्लस 27n किती आले 58n इज इक्वल्स टू 85 प्लस 89 किती आला 174. आता आपण काय 58m प्लस 58n आहे ना, इथून 58 कॉमन घेऊ. 58 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये m प्लस n ॲज इट इज इक्वल्स टू 174 ॲज इट इज. यानंतरचा पार्ट मी इथे मेन्शन करते. 58m प्लस n इज इक्वल्स टू 174. या 58 ने इथे मल्टिप्लाय केलं ना, इकडे आणून आपण डिवाइड करू. देअरफॉर m प्लस n इज इक्वल्स टू 174 डिवाइडेड बाय 58. मग 58 ने आपण डिवाइड करूया 174 ला. देअरफॉर m प्लस n इज इक्वल्स टू काय मिळणार आहे तुम्हाला 3. m प्लस n इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 3. आता जसे आपण प्रिव्हियस 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले, जेव्हा आपण इथे इक्वेशन सॉल्व्ह करतो डायरेक्ट आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यूज मिळालेल्या, इथे नाही मिळणार आहे आपल्याला. आपण इथं काय केलं, ह्या 2 इक्वेशनचे ऍडिशन केलं. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करूया, आपल्याला इक्वेशन काय मिळालं m प्लस n इज इक्वल्स टू 3. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करूया, हे जे न्यू इक्वेशन्स आपल्याला रिप्लेस केल्यानंतर मिळाले 3 आणि 4, तर या आता इक्वेशनचे आपण काय करूया सबस्ट्रॅक्शन करूया. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मिळालं m प्लस n इज इक्वल्स टू 3. आता आपण काय करूया, या 2 इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. ह्या मायनस साइन मुळे आपल्याला प्रत्येक डिजिट काय होणार आहे चेंज होणार आहे, प्रत्येक डिजिटचे साइन काय होणार आहे, प्लस 31 चा मायनस 31 प्लस 27 चा मायनस हा प्लसचा मायनस. आता 27m मायनस 31m किती आला हा मायनस 4m. 31n मायनस 27n किती आला हा प्लस 4n इज इक्वल्स टू 85 मायनस 89 किती आला मायनस 4. आता आपण काय करूया, इकडून -4 कॉमन घेऊ. -4 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये m आपण काय करतोय प्लस 4n आहे, आपण मायनस कॉमन घेतोय -4 म्हणजे इथे काय असणार आहे, हा मायनस होणार आहे, मायनस n होणार आहे. समजलं ना, आपण -4 कॉमन घेतलाय. -4 कॉमन घेतल्यानंतर m ॲज इट इजच राहिला आणि इथं +4n आहे. मग +4n मधून आपण मायनस घेतोय. मग नेक्स्ट स्टेप मध्ये इथं काय होणार आहे, इथं -n होणार आहे. जेव्हा आपण सॉल्व्ह करणार तेव्हा -4m मायनस मायनस +4n येणार आहे. समजलं ना, म्हणून इथं काय येणार आहे m मायनस n येणार आहे इज इक्वल्स टू -4 ॲज इट इज. -4 का आपण कॉमन घेतलाय जेणेकरून आपण तो इझिली कट करू शकतो, कॅन्सल करू शकतो. -4 कॅन्सल. देअरफॉर m मायनस n इज इक्वल्स टू -4 डिवायडेड बाय -4 किती आला हा 1. नेक्स्ट इक्वेशन काय मिळालं तुम्हाला, m मायनस n इज इक्वल्स टू 1. आता जे ही इक्वेशन न्यू मिळाले तुम्हाला, हा 4 होता, हा सपोज करा तुम्ही 5 आणि हा 6. आता जे न्यू इक्वेशन्स मिळाले तुम्हाला m प्लस n इज इक्वल्स टू 3, हा इक्वेशन 5, m मायनस n इज इक्वल्स टू 1 हे इक्वेशन 6. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये काय करावं लागेल, हे इक्वेशन 5 आणि 6 आपल्याला सॉल्व्ह करून m आणि n फाइंड आउट करायचे आणि मग m आणि n आपल्याला रिप्लेस करायचे आहेत नेक्स्ट स्टेप मध्ये. आपण काय करूया, ऍड करूया इक्वेशन 5 आणि 6. m प्लस m 2m, n प्लस n मायनस n गेट कॅन्सल इज इक्वल्स टू 3 प्लस 1 4. देअरफॉर m इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 2. m इज इक्वल्स टू 2 आपण पुट अप करूया इक्वेशन 5 मध्ये. पुट m इज इक्वल्स टू 2 इन 5.
m प्लस n इज इक्वल्स टू 3. आपण m ची व्हॅल्यू 2 पुटअप करूया. 2 प्लस n इज इक्वल्स टू 3. देअरफॉर n इज इक्वल्स टू 1. n किती मिळाला तुम्हाला 1. m किती मिळालाय 2. n किती मिळालाय 1. आपण m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता आपण जिथं इथं पुट केलेलं ना, पुट x 1 अपॉन x minus 2 is equals to m and 1 upon y plus 3 is equals to n. तर आता आपल्याला ह्या व्हॅल्यू अगेन रिप्लेस कराव्या लागतील. रिप्लेस 1 upon x minus 2 is equals to m and 1 upon y plus 3 is equals to n. आपण ह्या m आणि n च्या व्हॅल्यू रिप्लेस करूया. m किती मिळाले तुम्हाला 2. 1 upon x minus 2 is equals to 2 and 1 upon y plus 3. n किती मिळाले तुम्हाला 1. रिप्लेस केला आपण. नेक्स्ट आता जे हे 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू 2 अँड 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल्स टू 1. आपण काय करूया, हा 2 म्हणजेच काय, याच्या डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 1 आहे. आपण काय करूया, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय मिळणार आहे तुम्हाला 2 इंटू एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू 1. आपण काय केलं, हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल ना, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर मी आता या इक्वेशन मध्ये काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 इंटू एक्स मायनस 2 हा ब्रॅकेट आणि 1 इंटू 1 ॲज इट इज अँड y प्लस 3 इज इक्वल्स टू 1 अपॉन 1. न्यूमरेटर मध्ये 1 आहे, डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 1 आहे. मग इकडे डायरेक्ट आपण मेन्शन करू शकतो y प्लस 3 इज इक्वल्स टू 1. फक्त आपण उलट केला तो. इथे आपण उलट केला तर चालेल का, इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आपण हे आता सॉल्व्ह करून आपण फाइंड आउट करू शकतो y x अँड y. 2x मायनस 4 इज इक्वल्स टू 1. y प्लस 3 आपण काय करूया, शिफ्ट करूया 1 मायनस 3. देअरफॉर 2x मायनस 4 आपण शिफ्ट करू. 2x is equals to 1 plus 4 and y is equals to 1 minus 3 minus 2. y किती मिळालं तुम्हाला minus 2. आता x आपण फाइंड आउट करू. 2x is equals to 1 plus 4 5. Therefore x is equals to 5 by 2. x किती मिळालं तुम्हाला 5 by 2. y किती मिळाला minus 2. Therefore solution of given simultaneous equation is x, y is equals to 5 by 2, minus 2. समजलं तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 3. या एक्झाम्पल नंबर 3 मध्ये आपण 1 अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल्स टू एम पुटअप केला. 1 अपॉन एक्स मायनस वाय प्लस 3 इज इक्वल्स टू एन पुटअप केला. पुटअप केल्यानंतर जे न्यू इक्वेशन्स मिळाले आपण त्याचे ऍडिशन करून इक्वेशन नंबर 5 मिळालं. अगेन सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला इक्वेशन नंबर 6 मिळालं. मग इक्वेशन 5 आणि 6 वरून आपण एम आणि एन फाइंड आउट केले. ते एम आणि एन आपण पुटअप केलेत म्हणजे आपल्याला ते रिप्लेस करावे लागतील. रिप्लेस केल्यानंतर आपण एक्स फाइंड आउट केला 5 by 2 मिळाला. वाय फाइंड आउट केला -2 मिळाला. म्हणजे तुमचं सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन काय आलं 5 by 2, -2. समजलं तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 3. आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 4. या एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय दिले, 1 अपॉन 3x प्लस वाय प्लस 1 अपॉन 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 3 by 4. And second equation 1 upon 2 into 3x plus y minus 1 upon 2 into 3x minus y is equals to minus 1 upon 8. तर इथे 3x plus y आहे, इथे 3x plus y आहे, इथे 3x minus y आहे, इथे 3x minus y आहे डिनॉमिनेटर मध्ये. तर आपण काय करूया, या इक्वेशन या व्हॅल्यूच्या ऐवजी म्हणजे 1 upon 3x plus y च्या ऐवजी m पुटअप करू आणि 1 upon 3x minus y च्या ऐवजी n पुटअप करू. आणि जी प्रोसिजर आपण प्रिव्हियस एक्झाम्पल्स मध्ये केले, ज्या मेथडने आपण सॉल्व्ह केले, सेम त्याच मेथडने आपण हे लास्ट एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करू. आपण इकडे डायरेक्टच मेन्शन करू, पुट 1 अपॉन 3x प्लस y इज इक्वल्स टू m and 1 upon 3x minus y is equals to n in equation 1 and equation 2. in 1 and 2. in equation 1 and 2 आपण काय करतोय, पुटअप करतोय. डायरेक्टच आपण इकडे करू. इक्वेशन 1 काय मिळणार आहे तुम्हाला, m प्लस n इज इक्वल्स टू 3 by 4. नेक्स्ट इक्वेशन काय मिळणार आहे तुम्हाला, m इंटू 1 अपॉन 2 मायनस n इंटू 1 अपॉन 2 मायनस 1 अपॉन 8. हे जे नेक्स्ट इक्वेशन आपल्याला 4 मिळालंय, तर या इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण थोडं सिम्प्लिफाय करू. आपल्याला हे 1 अपॉन 2 हा काय 1 अपॉन 8 आहे. तर आपण काय करूया, बोथ साइड्सला मल्टिप्लाय करूया 2 ने, म्हणजे 2 कॅन्सल आणि हा थोडा सिम्प्लिफाय होईल. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 2. मग इकडे काय आपण 2 कॅन्सल, 2 ने मल्टिप्लाय करतोय ना, मग 2 अपॉन 2 कॅन्सल, m मायनस n इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन 4. हे नेक्स्ट इक्वेशन मिळालं तुम्हाला, इक्वेशन नंबर 5. आता हे जे न्यू इक्वेशन्स मिळतात तुम्हाला, हे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5. आता हे जे 2 इक्वेशन्स न्यू तुम्हाला मिळाले ते अगदी आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर आता काय करूया, 3 and 5 ची काय करूया आपण ऍडिशन करूया. ऍड इक्वेशन 3 and 5. m प्लस m 2m n कॅन्सल इज इक्वल्स टू 3 अपॉन 4 प्लस
प्लस मायनस 1/4. तर 3/4 ॲज इट इज, प्लस मायनस काय होणार, मायनस 1/4. हा डिनॉमिनेटर याच्या इक्वल आहे, त्यामुळे हे 3 - 1 किती होणार आहे, 2 डिवायडेड बाय 4. इथं काय येणार आहे, 2 डिवायडेड बाय 4. देअरफॉर m इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 4 इंटू 1/2. आता काय करूया आपण, हे 2 कॅन्सल करूया डायरेक्ट, आणि इथे m इज इक्वल्स टू काय मिळाल तुम्हाला, 1/4. आपण ही व्हॅल्यू जी m ची मिळते ती आपण पुटअप करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. m ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 1/4 प्लस n ॲज इट इज इक्वल्स टू 3/4. n is equals to 3/4 minus 1/4. Therefore, n is equals to 3 minus 1 divided by 4. Therefore, n is equals to 3 minus 1 किती आला, 2/4. Therefore, n is equals to 1/2. m ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/4. n ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/2. आता आपण फाइंड आउट केले m आणि n. आता आपल्याला ते रिप्लेस करावे लागतील. रिप्लेस, आपण ही तर जी व्हॅल्यू पुटअप केली ना, पुट 1/3x plus y is equals to m and 1/3x minus y is equals to n. आपण ही पुटअप केली. आता आपल्याला ती काय करावी लागेल, रिप्लेस करावी लागेल. n ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 1/4. Therefore 1/3x plus y is equals to 1/4 and 1/3x minus y. n ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 1/2. 1/3x plus y is equals to 1/4. आपण फक्त याला काय करूया, उलट करूया. म्हणजेच काय, 3x प्लस y इज इक्वल्स टू 4 मिळालं तुम्हाला न्यू इक्वेशन. अँड नेक्स्ट 3x मायनस y इज इक्वल्स टू 2 मिळालं. आता हे जे 2 न्यू इक्वेशन्स मिळतात, या इक्वेशन्सला आपण नंबर देऊ. इथे 5 झाला ना, हा आपण करू 6, हा आपण करू 6 आणि हा आपण करू 7. इथे प्लस y मायनस y आपण कॅन्सल करू शकतो. आपल्याला काय करावं लागेल, ऍड इक्वेशन 6 and 7. 3x प्लस 3x किती आला, हा 6x प्लस y मायनस y गेट कॅन्सल. 4 plus 2 6. Therefore x is equals to किती मिळणार आहे तुम्हाला, 1. 6x is equals to 6. Therefore x is equals to 1. Put x is equals to 1 in equation 6 or 7. तुम्हाला ज्या इक्वेशन मध्ये पुटअप करायचं आहे त्या तुम्ही इक्वेशन पुटअप करू शकता. आपण पुटअप करूया आहे x is equals to 1 in equation 6. In equation 6 आपण हे x is equals to 1 पुटअप करूया इक्वेशन नंबर 6 मध्ये. इक्वेशन 6 काय आहे, 3x plus y is equals to 4. Therefore 3 into 1 plus y is equals to 4. Therefore y is equals to 4 minus 3. Therefore y is equals to 1. आपल्याला x किती मिळाला, 1. y किती मिळाला, 1. Therefore solution of given simultaneous equations is Solution of given simultaneous equation is x, y is equals to x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 1 and next y ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 1. आपलं सोल्युशन काय आहे, x, y is equals to 1, 1. समजलं तुम्हाला एक्झाम्पल नंबर. या एक्झाम्पल नंबर 4 सोबतच हा तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 आपण इकडे टोटल कम्प्लीट सॉल्व्ह केलेला आहे. याचे बेसिक्स असे काही नव्हते. जे काही तुम्हाला इक्वेशन्स दिलेले असतात ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स नसतात, त्यामुळे आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागतं लिनियर इक्वेशन्स मध्ये. आणि मग बाकीचा पार्ट जसा आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये सॉल्व्ह केले ना, सेम आपल्याला एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचं आहे आणि मग m आणि n जे आपण रिप्लेस करतोय, सॉरी इथे जे आपण पुटअप करतोय m आणि n हे व्हेरिएबल्स, ते आपल्याला आपण फाइंड आउट केल्यानंतर जे आपण पुटअप केले ते आपल्याला रिप्लेस पण करावे लागतात. आपल्याला फाइंड आउट काय करायचं असतो, x and y जे व्हेरिएबल्स तुम्हाला गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये आहेत तर ते व्हेरिएबल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, म्हणून आपण ते रिप्लेस करतो. रिप्लेस केल्यानंतर तुम्ही x आणि y अगदी इझिली फाइंड आउट करू शकता. हा जो प्रॅक्टिस सेट तुमचा 1.4 आहे, त्या प्रॅक्टिस सेट 1.4 वर आतापर्यंत बोर्ड एक्झाम मध्ये कधीही क्वेश्चन आलेले नाहीत. पण आतापर्यंत आलेले नाहीत याचा अर्थ असा नाही की तुमच्या या बोर्ड एक्झाम मध्ये येणार नाही. त्यामुळे हा पार्ट अगदी इझी आहे, तुम्ही स्किप करू नका. जरी तुम्ही इथं हे जरी आपण फॉर एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं असले तरी त्याचा इंडिपेंडंट तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करून बघा. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया आपले वर्ड प्रॉब्लेम. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.